देवा पानी देऊ का? जो जिसकी अमानत है वो उसे मिलकर रहेगी। वक्त के गुजरने से पहले हमें यह समस्या सुलझानी पड़ेगी। गयाताई, स्वामी वक्त से पहले असं का म्हणाले असतील हो? तुम्हाला काही कल्पना आहे का याची? कपिलाताई, अहो खरंच मला काहीच माहित नाही। स्वामी याआधी असे कधीच वागले नाहीत। मी पहिल्यांदाच त्यांना असं वागताना बघते। कपिलाताई, खूप भीती वाटते हो मला। मी दिव्यात तेल घालते। हा राहू दे। सुंदरा मावशी, स्वामी असे का वागतायत हो? मला नाही कळत ते असे का वागतायत। गोपाळ बुवा, हे बघा, आज ना मला काही गोष्टी स्पष्टच बोलायच्या आहेत। आज 13व्याच्या दिवशी काहीतरी विनसलं वाटतं। हो आज राहू द्या। आजच कारण कसं आहे ना, काही प्रश्नांना वेळेची वाट बघायची नसते। असं आतमध्ये ना असं खात राहतं। आज या पादुकांसमोर आणि सगळ्यांसमोर मी सत्य बोलणार आहे। सोपान भाऊ, आता मी काय सांगतोय ना ते नीट ऐक। दत्तगुरु महाराज की जय। माझ्या लेकरासाठी प्रार्थना करा। हे माझ्या नवसाचं फळ आहे। दर गुरुवारी अशीच भरभरून देणगी ठेवतात ही लोक। ही तर आयती कमाई आहे। फक्त बसून दर्शन द्यायचं आणि सगळं मिळवायचं। दत्तगुरु, तुमच्या या सगळ्या भक्तांची दुःख दूर करा आणि यांचं आयुष्य उजळवा। माफ करा, पण हे परत घेऊन जा। वहिनी, हे काय करताय? हे आम्ही श्रद्धेने अर्पण केले। श्रद्धा आम्ही स्वीकारली आहे। तुमचा भाव दत्तगुरूंपर्यंत पोहोचला, पण वस्तू ठेवणं हे गरजेचं नाही। आमच्या भावनेचा मान म्हणून तरी ठेवा। मान म्हणूनच तुम्हाला अर्पण करू दिलं, पण पादुका या घरात धन साठवण्यासाठी आलेल्या नाहीयेत। ते माणसाला माणुसकी शिकवायला आलेले आहेत। आज कळलं, देव पैशाने नाही तर भावनेने खुश होतो। हा शुद्ध वेडेपणा करता येते। सोनं पैसा परत करायचं असतं का? हातात आलेलं सोडायचं। पादुका असल्या की कसं सगळं मिळू शकतं, पण ह्यांना ना त्याची किंमतच नाही। या दत्तगुरूंच्या पादुका बाबांना दत्तगुरूंचा साक्षात्कार झाला ना तेव्हा मिळाल्या होत्या। अत्यंत चमत्कारिक आहेत त्या। दर्शनाला येणारा प्रत्येक जण काही ना काही अनुभव घेऊन जात होता। मन हलकं व्हायचं त्यांचं, आशा जाग्या व्हायच्या त्यांच्या। हो हे सगळं खरं आहे, पण तुम्हाला आणखीन काही बोलायचंय का सोपान भाऊ? लोक दर्शन घेतात आणि जाताना भर भरून दक्षिणा ठेवतात। बाबांनी कधीच याचा फायदा करून घेतला नाही।
आणि हा मोरयाही बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो. ह्या पादुकांना माझ्याकडे असायला हव्या. कमाई कशी करायची ना ते मी दाखवून देते. भावना, श्रद्धा, चमत्कार, अरे सगळ्याला किंमत असते. फक्त ती वसूल करायला शिकायला हवं. काल रात्री स्वामी देवांनी संकेत दिलाय ना, तेव्हापासून अस्वस्थ झाली मी आता स्वामी देवांना एक क्षणही नजरेआड होऊ देणार नाहीये. तुमची भीती कळते मला. अहो पण काल रात्रीपासून तुम्ही एक क्षणी आराम नाही केला. नाही नाही, मी आता त्यांना नजरेआड होऊ देणार नाही. आणि हो, स्वामी देव जर स्थानाबाहेर गेले तर स्वामी देवांबरोबर कोणतरी एक सेवेकरी असायलाच हवा. हो, जलाशयावर लक्ष ठेवलं म्हणून पाण्याची वाफ पण थांबत नाही. सूर्यावर लक्ष ठेवलं म्हणून तो त्याचं काम करणं थांबवत नाही. त्याचप्रमाणे आमच्यावर लक्ष ठेवलं म्हणून नियतीच्या मनात जे आहे ते बदलत नाही. आमच्यावर लक्ष ठेवाल तर देह दिसेल, पण आमचं कार्य पूर्ण झालंय की नाही हे फक्त नियतीला ठाऊक आहे. लक्ष ठेवायचं तर ठेवा, पण आमच्यावर नाही. आम्ही दाखवलेल्या मार्गावर, त्या मार्गावर चालाल तर प्रत्येक पावलावर आम्ही तुमच्या सोबत असू. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे, या दैवी पादुका आमच्या बाबांना प्राप्त झाल्या होत्या. लोकांची या पादुकांवर श्रद्धा आहे आणि अनेकांना या पादुकांच्या कृपेचं प्रत्यंतरही आलेलं आहे. आणि त्याच संदर्भात मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचं आहे. हो, आज 13व्याच्या दिवशी हा विषय नको. तू गप्प बस. हे बघा, आमचे बाबा हयात असताना मी त्यांच्याशी बोलून आमच्या संपत्तीची वाटणी केली होती, पण तेव्हा पादुकांची सेवा स्वतः बाबा करत होते. म्हणून पादुका कोणाकडे असाव्यात हा प्रश्न तेव्हा उपस्थित झालाच नाही. आता बाबांच्या निधनानंतर पादुका कोणाकडे असायला हव्यात हा निर्णय झालाच पाहिजे. मी धाकटा असलो म्हणून काय झालं? पादुकांच्या सेवेचा मान मलाच मिळायला हवा. अरे आज बाबांचं 13वं आहे. आज हा विषय नको, आपण यावर उद्या बोलूया. नाही, उद्या नाही, आजच निर्णय झाला पाहिजे. कारण आज निर्णय झाला ना तरच बाबांच्या आत्म्याला शांती मिळेल. नाहीतर त्यांच्या आत्म्याला अशी रुखरुख लागून राहील रे. अहो, अशा गोष्टींना वेळ द्यावा लागतो. आणि या आजच्या दिवशी अशा गोष्टी म्हणजे गोपाळ बुवा, हे बघा, माझ्या मनात जे होतं ते मी स्पष्ट बोललेलो आहे. कसं आहे ना, मला पादुकांची सेवा करायचीच आहे. अहो, थोडं थांबा. सगळ्यांसमोर असं. तू गप्प बस. बायकांना ना या गोष्टी कळत नाही. तू ना मध्ये मध्ये बोलू नकोस. शांत बस तू. सोपान, अरे आपण दोघं मिळून सेवा करूयात. बाबांचा वारसा आपण दोघांनी चालवला तर त्यांना आनंदच होणार आहे. नाही, वारसा आहे ना एकानीच चालवायला हवा.
कसं आहे ना, नाहीतर सेवेत आहे ना कसली कुचराई होईल, मतभेद होतील, वाद होतील, आणि हा तेच मला नको. पादुका कुणाकडे राहणार आहेत याचा निर्णय व्हायला हवा. हा ते बरोबर आहे. हा विषय मार्गी लागला पाहिजे, नाहीतर यांचं रोज भांडण होईल आणि रोज हा विषय मांडला जाईल. हो सोपान भाऊ, ह्या पादुका मोऱ्या भाऊकडे राहिल्या तर तुम्हाला अडचण काय? बस गोपाळ बुवा, मला त्या विषयावर चर्चा नको. मला काही नको. जशी दत्तगुरूंची इच्छा. श्री गुरुदेव दत्त. सोपान, तुला जर खरंच पादुकांची सेवा करायची असेल तर तू पादुका घेऊन जाऊ शकतेस. आम्ही दर्शन घ्यायला येत राहू. शेवटी काय, आपल्या घरातल्या कुणाकडनं तरी सेवा होणं हे महत्वाचं. हा, आता कसं हे योग्य आहे काय? आहो, मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. हो, जा जा जा, तुम्ही जा. मी पादुका घेऊन जातो. थांबा भाऊजी, मला पादुकांच्या निर्णयाबद्दलच बोलायचंय. कृपया माझं थोडं ऐकून घ्या, मग तुम्हाला हवा तो निर्णय घ्या. सोपान, या घरात बाबांनी कायम सगळ्यांच्या मताला महत्व दिलंय. मलाही तिचं मत जाणून घेऊ दे. सोपान भाऊ, सेवा हक्काने नाही मिळत. हेतू शुद्ध असेल तेव्हाच लाभते. कधी कळणार यांना कोणाच ठाऊक. काय झालं पद्मिनी? का अडवलंस मला? नाही म्हणजे सगळ्यांसमोर थांबवण्याची गरज काय होती? मला माफ करा. तुम्हाला अडवणं योग्य नव्हतं हे मान्य आहे मला, पण माझा नाईलाज होता हो. वाटण्यांच्या वेळी मी काहीही बोललेले नाहीये हो. आपल्याला कमी मिळालं जास्ती मिळालं ह्याने मला कधीच फरक पडलेला नाही, कारण ते सर्व क्षणभंगूर आहे. पण पादुकांच्या बाबतीत मात्र माझं ऐकून घ्या. आहो, ती एक केवळ वस्तू नाहीये हो, ती एक जबाबदारी आहे, ती एक तपश्चर्या आहे. काय म्हणायचं काय तुला? सोपान भाऊजींनी मामांची हयात असताना पादुकांची कधीच सेवा केलेली नाही, अगदी एकदाही नाही. त्यांना पादुकांच्या बाबतीत काही आस्था आहे असं तर मला वाटतही नाही. आणि त्यांचा नशा करणं तर तुम्हाला माहितीच आहे. हो, ते मला माहिती. म्हणूनच मला भीती वाटते हो. पादुकांच्या सेवांच्या बाबतीत त्यांच्याकडनं काही हलगर्जीपणा झाला तर? अहो, सेवा काही वेळ काढून केलेलं काम नाहीये हो, ती मन झोकून दिल्यावरच होते. पण पद्मिनी, अगं तू स्वतःहून म्हणालाय ना त्याला पादुकांची सेवा करायची. आणि जर का तो आता स्वतःहून म्हणालाय तर त्याची काळजीही तो स्वतः घेणारच. नाही, मला असं अजिबात वाटत नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते की त्यांना पादुका का हव्या आहेत हे तुम्ही आधी समजून घ्या. हे बघ पद्मिनी, तुला नेमकं काय म्हणायचंय ना ते मला अजूनही कळत नाहीये. अहो, मागे काय घडलेलं ते तुम्हाला आठवतंय ना? खूपच उशीर झालाय. कोणी बघितलं ना तर अनर्थ होईल. हा कुठे राहिला? तुम्हाला
हेच हवं होतं ना? हो हो. हे बघा, हे साधं सुधं चंदन नाहीये. ज्या चंदनाचा लेप पादुकांना लागतो ना, तेच चंदन आहे याच्यात. तुम्ही एक काम करा, हे आहे ना तिजोरीमध्ये ठेवा. म्हणजे बघा कशी बरकत होते ती. अहो, बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे. 1 वर्ष किती, फक्त 1 वर्षात तुम्ही धनात ठेवाल. ठीक आहे, ठीक आहे. तुमचे उपकार मी कधी विसरणार नाही. हा. अहो हे काय चाललंय भाऊजींचं? पादुकांचं चंदन? हे काय करतोय सोपान? पादुकांच्या चंदनाचा सौदा करतोयस? अरे लाज कशी वाटली नाही तुला? बाबांनी आयुष्यभरात असं कधी काही केलं नाही. त्यांनी तुला चंदन द्यायला नकार दिला कारण त्यांना माहिती होतं की तुझा हेतू चांगला नाहीये. थांबा थांबा, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? अहो भाऊजी, आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय तुम्हाला. अहो वहिनी, मी चंदन विकत देत नव्हतो. अहो ते मित्र आहेत म्हणून त्यांना मैत्री खातर दिलंय. काय? हो हो. आणि तुझ्या हातातले हे पैसे? आणि हे पैसे चंदनाचे नाही आहेत. त्यांनी ना माझ्याकडून उधार घेतले होते म्हणून त्यांनी ते परत केले. बरोबर ना? हो हो बरोबर. तुझं बोलणं आम्हाला पटत नाहीये सोपान. तुम्हाला वाटते ना मी खोटं बोलतोय? मग ना एक हे बघा, ह्या पवित्र चंदनाची शपथ घेऊन सांगतो, मी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाहीये. पादुकाच्या चंदनाची शपथ? अहो पण पद्मिनी, हा कितीही चुकत असला ना तरी पादुकांच्या चंदनाची खोटी शपथ घेणार नाही. एवढं तरी ओळखतो मी याला. सोपान, हा विषय मी सध्या इथेच थांबवतोय. पण जर का तुझ्या मनात असं काही असेल ना तर ते आत्ताच मनातनं काढून टाक. नाही दादा, ते ना गैरसमज झालेला, बस, बाकी काही नाही. मी आशा करतो की हा फक्त एक गैरसमजच असावा. मग तू निश्चिंत राहा. त्या दिवशी तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलात, पण माझं मन अजूनही मानत नाहीये हो. कारण मला खात्री आहे त्या दिवशीही त्यांनी खोटीच शपथ घेतली होती. अहो, पादुकांची सेवा ही एक साधना असते. ती मनोभावे निस्वार्थीपणे करावी लागते हो. आणि भाऊजी हे कधीच करणार नाही. आणि असं का वाटतंय तुला? कारण मला त्यांच्या डोळ्यात सेवा नाही, स्वार्थ दिसतो. आणि मला खात्री आहे पादुकांमधनं होणारी कमाई त्यांना नक्कीच खुणावत असणार. पादुकांसाठी त्यांच्या मनात श्रद्धा नाहीच आहे हो. त्यांच्यासाठी ती एक कमाईचं साधन आहे. अहो, माझं थोडं ऐका हो. पादुकांचा व्यवहारासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी आपण कधीच उपयोग होऊ देता कामा नये. आणि ही फक्त तुमची जबाबदारी नाहीये हो, तुमचं धर्म कर्तव्य आहे. आणि मामांजींची ही तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती हो. अहो, त्यांनी आयुष्यभर पादुकांना कमाईपासून दूर ठेवलं. आणि जर आपण आता दुर्लक्ष केलं ना तर त्यांच्या तपश्चर्येला कलंक लागेल. कळलंय मला तुला काय सांगायचंय. ही केवळ कुटुंबाची गोष्ट नाही तर श्रद्धेचा प्रश्न आहे. पण पद्मिनी, अडचण एकच आहे की आपण थेट विरोध त्यांना करू शकत नाही किंवा त्यामागची कारणं सुद्धा त्यांना सांगू शकत नाही. मांजराच्या गळ्यात घंटा तर बांधायची, पण कशी?
काय मग झाली का चर्चा? हा नाही म्हणजे एवढा वेळ चर्चा करत होतात, काय निर्णय घेतलात? सोपान, काही कारणास्तव मला आता निर्णय घेता येणार नाही. अरे कारण काय ते तरी सांग. ते कारण मी सांगू शकत नाही, पण मी फळ काढत नाहीये. यावर मी एक तोडगा काढलाय. आता तोडगा कोणता? आपण सगळे मिळून स्वामींकडे जाऊया. या सगळ्यांवर स्वामीच निर्णय देतील. नाही 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 नाही, अरे इथेच ठरवूया ना. अरे घरातला विषय आहे, स्वामींकडे जायची काय गरज आहे? सोपान भाऊ, जिथं मन गोंधळलेली असतात तिथं देवाकडे जाणं योग्यच आहे. अहो ऐका ना, स्वामींकडे गेलं तर मन शांत होईल, किमान सत्य तरी समोर येईल. मला मान्य नाही हे. माझ्यावर ना संशय घेतला जातो असं मला वाटतंय. सोपान भाऊ, मोर्या भाऊंचं म्हणणं बरोबर आहे. पादुका कुणाकडे राहाव्यात हा प्रश्न फक्त घरचा नाही, आता तो गावाचा विषय झालेला आहे. तुम्ही बरोबर बोलताय. हा देव सगळ्यांच्या घरचा आहे, फक्त एकट्याचा नाही. त्यामुळे आम्हा सर्वांचा आदर व्हायला हवा. हे जर स्वामींपर्यंत गेलं तर सगळं उलटू शकतं. चक्र फिरणार आणि ते माझ्या बाजूने फिरेल याची खात्रीच नाही. माझी ना इच्छाच नाहीये, पण आता तुम्ही सगळ्यांनी ठरवले असं मला दिसतंय. हट्ट नाही सोपान, हा मार्ग आहे सर्वांसाठीचा आणि न्यायाचा. ठीक आहे, आता तुम्ही ठरवलंच आहे तर जाऊया या पादुका घेऊन स्वामींकडे. स्वामी, आम्ही सगळे आपल्या चरणाशी आलोय. वाद, मतभेद आणि अहंकार सगळं बाजूला ठेवलंय. आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या. आम्हाला आपल्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग कळत नाही. निर्णय आम्ही देणार नाही, पादुकाच ठरवतील की त्यांना कुणाकडे जायचंय ते. पादुका निर्णय करते. सुंदरे, जा आणि 2 वाट्यांमध्ये चंदनाचा लेप घेऊन ये. जा. दोघांना 1-1 वाटी दे. एक करून दोघांनाही पादुकांना चंदनाचा लेप लावा. स्वामी, हा कसला निवड आहे? आम्ही न्याय मिळावा म्हणून इथे आलोय आणि तुम्ही आम्हाला हे काय करायला सांगताय? निवड आम्ही सांगू तसाच होणार. मान्य असेल तर ठीक, नाहीतर या पादुका मोर्याला देऊन टाक. नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. सावकाश, भाव शुद्ध ठेवा. स्वामी, आम्ही स्वतःला आपल्या सेवेत अर्पण करतो. अहो जरा नीट लेप लावा, लेप टिकत का नाहीये? अगं थांब ना जरा, मी लावतोय ना. पण हा लेप का लागत नाही काहीच कळत नाहीये.
कसं शक्य आहे हे? अहो स्वामी, मी लावलेला गंधाचा लेप टिकतच नाहीये. काय सोपानने पादुकांवर जो लेप लावला तो पादुकांवर राहतच नाहीये. मोर्याचा लेप राहिला. हेच दत्तगुरूंची इच्छा आहे. स्वामी, हे सगळं करण्यापेक्षा ना तुम्ही निर्णय द्या. हा निर्णय आमचा नाही, हा निर्णय दत्तगुरूंचा आहे. ज्या अर्थी मोरया आणि त्याच्या पत्नीच्या हातून चंदनाचा लेप स्वीकारला जातोय, त्या अर्थी दत्तगुरूंची हीच इच्छा आहे की पादुकांची सेवा मोरया आणि त्याच्या पत्नीने करावी. आणि ज्या अर्थी तुम्हा दोघांकडून चंदनाचा लेप पादुकांना स्वीकारला जात नाहीये, त्या अर्थी तुम्हाला सेवेचा मान मिळणार नाही. पादुका मोर्याकडे गेल्या ना तर हे सगळं माझ्या हातातून जाईल. स्वामी, मला ही प्रक्रिया मान्य नाही. सोपान भाऊ, ही प्रक्रिया स्वामीनी नाही तर प्रत्यक्ष दत्तगुरूंनी दिलेली आहे आणि ही मान्य करावीच लागेल. स्वामी, ते अपघातानेही घडलं असेल आणि एका प्रक्रियेवरून तुम्ही निर्णय घेणे योग्य नाही. आणखीन एक प्रक्रिया झाली पाहिजे. सोपान भाऊ, अहो असा हट्ट बरा नव्हे. देवाने दिलेल्या आज्ञेला असं नाकारू नका. सुंदरे, होऊ दे त्याच्या मनासारखा. काय रे, अजून काय प्रक्रिया करायला पाहिजे तो सांग. काय करायचं म्हणजे, हा, आमच्या सगळ्यांच्या डोळ्याला पट्टी बांधा आणि आमच्या हातात फुलं द्या. ज्याची फुलं जास्त पडतील पादुका त्याच्याच कडे राहतील. बर, असं तर असं. सुंदरे, बांध यांच्या डोळ्यांना पट्टी आणि ठेव यांच्या हातावर फुला. लहानपणापासून नेम लावण्याचा सराव आहे मला आणि हा मोर्या यात कच्चा आहे. मी उधळलेली सगळी फुलं पादुकांवरच पडतील. करा फुलार्पण. श्री स्वामी समर्थ. श्री दत्तगुरु महाराज की जय. हे कसं शक्य आहे? काय रे, पटली ना खात्री? आता तरी मान्य आहे का की हा निर्णय दत्तगुरूंचा आहे म्हणून? सूर्य दिसतोय का? म्हणजे दिवस उजाडलाय ना? हो, उजाडले. बर, आता डोळे बंद कर. आता दिवस मावळलाय काय? नाही स्वामी, अहो मी तर फक्त डोळे बंद केले होते ना. असा कसा सूर्य मावळे? याचप्रमाणे दत्तगुरूंनी निर्णय आधीच दिला होता.
पण तुला तो मान्य करायचा नव्हता. सेवा भाव हा स्वार्थापेक्षा कायम वरचढ असतो. तुला स्वार्थापासून सेवा भावापर्यंतचा प्रवास करावा लागेल आणि तेव्हाच तुझा उद्धार होईल. शिवशंकर शंभो. अहो असं राग करू नका. अहो थांबा जरा. अहो थांबा जरा. दत्तगुरूंनी आपल्याला निर्णय दिलाय तो आपण मोकळ्या मनाने स्वीकार करूया. एवढं चिडायचं कारण काय? हो ना, हाच राग, हेच रुसवे टाळण्यासाठीच तर आपण स्वामींकडे गेलो होतो. स्वामींच्याच साक्षीने निर्णय झालाय. हे बघ सोपान, या पादुका जरी आमच्याकडे राहणार असल्या ना तरी तू कधीही येऊन दर्शन घेऊ शकतोस, सेवा करू शकतोस. ही मालकी नाहीये, ही सेवा करण्याची जबाबदारी आहे जी आमच्याकडे आली. आले नाही, दिली आहे. स्वामींनी दिले. स्वामींनी माझ्यावर अन्याय केलाय. असं काहीही नाहीये भाऊजी. असं का वाटतंय तुम्हाला? सगळं ते सगळ्यांच्या समोरच घडलं ना. अहो कोणताही लपलेला खेळ नव्हता. होता, खेळच होता. तुम्ही आहे ना स्वामींशी बोलून स्वामींना आधीच तुमच्या बाजूने वळवून घेतलेला आहे. आणि तू त्यांचा लाडका भक्त ना, म्हणूनच ही सगळी लीला रचली गेलेली आहे. तुमचा निर्णय आधीच ठरलेला होता. स्वामी आपल्या भक्तांमध्ये कधीही भेदभाव करत नाही. त्यांच्यावर शंका घेऊ नकोस. शंका नाही, खरं आहे ना तेच बोलतोय मी. अरे एक इच्छा व्यक्त केली होती मी, या पादुका मला मिळायला हव्यात. पण भावाची एक इच्छा पूर्ण करू शकला नाहीस तू. परक केलंस रे तू, परक केलंस. भावाभावाचं नातं सुद्धा जपता आलं नाही तुला. मला सांग, काय बिघडलं असतं रे? काय बिघडलं असतं? पादुका मला मिळालं असतं तर? अरे सांग ना, काय बिघडलं असतं? बिघडलं असतं भाऊजी, कारण तुम्ही पादुकांचा वापर स्वार्थासाठी केला असता. वहिनी, असा आरोप कसा काय करू शकता तुम्ही? आणि आधीच कसं काय ठरवताय आम्ही चुकीचा वापर केला असता? कारण आधी ना आम्हाला असा अनुभव आलाय म्हणून. अनुभव कसला आणि कधी? आम्हाला काही माहित नाही. सुमित्रा, तुला याबद्दल काहीही माहित नाहीये, कारण त्या दिवशी तू घरी नव्हती. तो प्रसंग. गप्प बसा, तुम्ही सगळे खोटे बोलताय. पादुका तुमच्याकडे राहिल्या पाहिजे ना, म्हणून माझ्यावर आरोप लावतायत. चलाकीने मिळवल्यात ना या पादुका. ठीक आहे, मी सुद्धा बघतो या पादुका तुमच्या जवळ किती दिवस राहतात त्या. चला. पादुका म्हणजे फक्त एखादी वस्तू नाही. पादुका म्हणजे गुरुचा सहवास. आणि गुरुचा सहवास कोणाला कधी आणि किती वेळ लाभणार हे फक्त गुरुच ठरवतो. तो सहवासाचा हट्टाने मिळवता येत नाही, आणि मिळवला तर तो फार काळ टिकत नाही. हे नेमकं कोणाबद्दल बोलताय तुम्ही?
हे काय? घरट. वाऱ्याने झाडावरून पडलं असणार. पडलं नाही सुंदर, हे पाडलंय. म्हणजे या घरटात पिल्लं होती. पिल्लांना या घरटात सुरक्षित वाटत होता. घरट्याची ऊब आणि आईची माया मिळत होती. त्यामुळे ती पिल्ले या घरट्याबाहेर पाऊल ठेवत नव्हती. त्यांना या आकाश भीतीदायक वाटत होता. आणि ही गोष्ट त्यांच्या आईच्या लक्षात आली आणि म्हणून तिने घरटाला लाथ मारली. घरट खाली पडला आणि जीव वाचवण्याच्या भीतीने त्या पिल्लांनी पंखाची फडफड केली आणि फरारी घेतली. सुंदरे, आम्हाला उंच जायचं, आम्हाला उंच जायचं, खूप उंच, खूप उंच, खूप उंच. स्वामी, अहो कशी निर्दयी आई आहे ही. इथेच चुकतेस कपिले. ती निर्दय नव्हती तर तिच्याकडे दूरदृष्टी होती. जर तिने असं केलं नसतं तर तिच्या पिल्लांनी आकाशात भरारी घेतली नसती. घरट पिल्ल यात काही वेगळा अर्थ आहे का सुंदरा मावशी? हो, पण नेमकं काय तेच कळत नाहीये. हे काय सांगा? इथे एक वासरू बांधलेला होता. वासरू मोठा झाला, मग त्याला इथून मोकळं करण्यात आलं, आईपासून दूर करण्यात आलं. पण याला त्या आईची संमती होती. सहवास महत्वाचा आहेच, प्रेम माया महत्वाची आहेच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे ते स्वावलंबन. लेकरांना जर स्वतःच्या पायावर उभं करत असेल तर त्यांना योग्य वेळी सोडण्याची हिंमत ही आईलाच दाखवावी लागते. सहवास कितीही पवित्र असला तर तो कायमचा नसतो आणि सहवासातून सामर्थ्य घ्यायचं असतं, बंधन नाही. स्वामी देव हे काय बोलतायत, कशाबद्दल बोलतायत काही कळत नाहीये. पण माहित नाही, मला खूप घाबरायला होतंय. सुंदरे, भीती खूण आहे बदल घडण्याची. लक्षात ठेवा, जर एखादी गोष्ट घट्ट धरून ठेवायला जाल तर ते निसटेल आणि एखादी गोष्ट सोडाल तर कायम तुमच्या सहवासात राहील. गुरु फक्त जवळ असणं महत्वाचं नाही तर गुरुचे विचार तुमच्या मनात किती खोलवर रुजलेत हे महत्वाचं आहे. हा संकेत नवीन स्वामी लीलेचा की कायमच्या स्वामी विराहाचा? विश्वास हाच तर तुमचा दोष आहे. ह्या पादुका आज नाही मिळाल्या तर कधीच मिळणार नाही. पादुका मार्ग दाखवतात, मार्ग सुकर करतात.
आज जरी तुझा पादुका मिळवण्याचा मार्ग चुकत असेल तर याच पादुका एक दिवस तुला योग्य मार्ग दाखवतील. शिव शंकर शंकर. पादुका मार्ग दाखवतात, मार्ग सुकर करतात. आज जरी तुझा पादुका मिळवण्याचा मार्ग चुकत असेल तर याच पादुका एक दिवस तुला योग्य मार्ग दाखवतील. शिव शंकर शंभो. या फक्त पादुका नाही, ही सत्ता आहे, मान आहे आणि संधी आहे. स्वामी देवा, जा आज जाऊन निजा, सगळी तयारी केलीये. श्री स्वामी समर्थ. 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 अहो, एवढ्या रात्रीचे कुठे गेला होता? पादुका तुम्हाला भाऊजींनी दिल्या का? दिल्या? तो कसला देतोय? मीच चोरून आणल्या. काय चोरून? हो, हे फार मोठं पाप आहे. पादुका म्हणजे देव. त्यांच्या बाबतीत असं केलं तर विपरीत परिणाम होतील. तुम्ही आत्ताच्या आत्ता पादुका ठेवून या बघू. ए गप्प बस. तू ना मला उपदेश करू नकोस. हे ना पाप नाहीये, माझी बुद्धी आहे. बुद्धी? देवाच्या नावाखाली फसवणूक करणं म्हणजे बुद्धी वाटते तुम्हाला? फसवणूक? हे बघ, उद्या पूर्ण गाव बघेल. मोर्याच्या घरातून पादुका अदृश्य झाल्या आणि आपल्या घरात प्रकट झाल्या. आणि काय म्हणतील माहितीये का? दत्तगुरूंची इच्छा आहे
पादुकांची सेवा यांच्याच हातातून झाली पाहिजे, म्हणून पादुका स्वतःहून यांच्या घरात चालत आल्या. नाही नाही, हे चुकीचं आहे. हो, देवाची फसवणूक केल्यासारखं होईल. हे बघ, देव फसवला जात नाही ग, लोक फसवली जातात. आणि कसं आहे ना, याच लोकांच्या मधून श्रद्धा चालते. भाऊजी आणि वहिनी ह्यांनी जे कारण सांगितलं ते मला पटो न पटो, पण हा असा मार्ग, हा मार्ग मला मान्य नाही. हो का? मान्य नाही ना? माझ्या मार्गात उभी राहू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या पादुका आता आपल्या घरात आल्यात कायमच्या. अगं सुमित्रा, उद्यापासून बघ, दर्शन, दक्षिणा, अगं आपली खरी कमाई सुरू होईल. आणि हे बघ, या पादुकांची स्थापना मी आजच करतोय. वटवृक्ष तुझ्या समोर आहे सोपान. अरे वटवृक्षाचा वापर कोणी फांद्या तोडून सरपणासाठी करतो का रे? पादुकांचा उपयोग तू कमाईचं साधन म्हणून करतोयस? ही तुझी संकुचित बुद्धी. अरे पादुकांचं महत्व तुला कळलंच नाही. अरे पादुकांचा उपयोग साधन म्हणून नाही, सेवा म्हणून करायचा असतो. आणि हे ज्या दिवशी तुला कळेल, तो तुझ्या आयुष्यातला सुदीन. शिव हर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. स्वामी देवा काय? स्वामी देवा, स्वामी देवा, स्वामी देवा कुठे आहात तुम्ही? स्वामी देवा, देवा कुठे आहात तुम्ही? स्वामी देवा, आपण इथे स्मशानात? स्मशान नाही, सत्य, अंतिम सत्य, अंतिम सत्य. वेळ आली आहे सुंदरे, आम्हाला उंच जायचं, आम्हाला उंच जायचं, खूप उंच, खूप उंच. हाच का तो संकेत? हेच का ते वेळ आली आहे म्हणणं? स्वामी देवा, सुंदरामावशी काय झालं? स्वामी देव आत आहेत का? आत नाही. कपिलाताई, गोपाळ बुवा स्वामी देव स्थानावर नाहीयेत. ते कुठे गेले तेच कळत नाहीये. तुम्ही त्यांना बाहेर जाताना पाहिलं का? नाही हो, म्हणजे चुकून माझा डोळा लागला. पहिली बघते तर स्वामी देव नव्हते. नाही नाही, मला काहीतरी चुकीचं वाटतंय. स्वामी असं न सांगता कधीच गेले नाहीयेत कुठे. नाही नाही, ही साधी गोष्ट नाहीये. स्वामी देव कुठेतरी निघून गेलेत. ते कारणाशिवाय कुठेच जात नाही तो. हो ना. हे बघा सुंदरा मावशी, काळजी करू नका. गोपाळ बुवा, हा स्वामी देवांच्या नव्या लीलेचा प्रारंभ असेल की कायमच्या विरहाची चाहू? सुंदरा मावशी, उगाच शंका कुशंका घेऊ नका. स्वामी इथे खंडोबा मंदिरापाशी गेले असतील, आपण पाहूया. बघूया. स्वामी देवा, स्वामी, स्वामी देवा, स्वामी. इथेही नाही येतो स्वामी. कधी कुणा भक्ताचा उद्धार करण्यासाठी तर कधी कुणा भक्ताच्या वेदना दूर करण्यासाठी. यावेळी मात्र सगळंच वेगळं वाटतंय. परवा स्वामी देवांना स्मशानात बघितलं आणि त्यावेळेला ते जे काही बोलले ना, ते शब्द अजून कानात घुमतायत. तेव्हापासून ना मनात एक भीती घर करून बसलीये. वाटतं
स्वामी देव आपल्याला कायमच सोडून तर जाणार नाहीत ना. हो सुंदरा मावशी, शांत हो. तुमच्या मनात भीतीला थारा देऊ नका. पण मन ऐकत नाही ना. आजवर अशी धाकधूक कधी जाणवली नव्हती हो. सुंदरा मावशी, स्वामी असं कधी करणार नाही. आपल्या भक्तांना अनिश्चिततेमध्ये ते सोडून जाणार नाही. आणि स्वामी जर कुठे दीर्घ काळासाठी जाणार असतील ते सांगून गेले असते ना. तुम्हाला खात्री आहे? हो, स्वामींची लीला अचानक असते, पण विरह कधीच अचानक नसतो. पण माझं मन वेगळंच काहीतरी म्हणते. मी काय म्हणते, आपण तिथे पाहिलं, आता इथे पाहूयात. चला चला. स्वामी, स्वामी देवा, स्वामी देवा, स्वामी, स्वामी कुठे आहात? स्वामी, स्वामी देवा, स्वामी, स्वामी देवा. सुंदरा मावशी, अहो सगळीकडे पाहिलं आपण, पण स्वामी कुठेच दिसत नाही येतो. हे बघा, स्वामी देवांना शोधल्याशिवाय आपण स्थानावर जायचं नाही. त्यांना घेऊनच स्थानावर जायचं. हो, अगदी बरोबर बोललात. चला शोध. स्वामी, जहाँ पहुंचना है वहां हम पहुंच गए. शिव शंकर शंभो. आपण काय करताय स्वामी? दगडांमध्ये रोप? आम्हाला सांग, आम्हाला हे रोप लावायचं. हे जर या दगडात लावलं तर याला फूल आणि फळ येईल का? नाही स्वामी, मातीशिवाय रोप वाढणार नाही. पाणी, माती, काळजी लागते. अगदी बरोबर. पद्धत चुकली की परिणाम चुकतो. आणि मग लोक म्हणतात की देवाने साथ दिली नाही. अरे दगडात रोप लावून फळाची अपेक्षा करणं म्हणजे स्वतःला फसवणं आहे. सोपान पादुका चुकीच्या मार्गाने मिळवल्यास चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या गोष्टीचा उपयोग होत नाही. शिवार शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. चला, आज मोर्यासमोर ठरवल्याप्रमाणे नाटक सुरू करायचं आहे. सोपानराव, आज तुमची खरी कमाई सुरू होणार. अरे पादुका कुठे गेल्या? मी 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 इथेच ठेवल्या होत्या. कुठे गेल्या? कोणी येऊन चोर? नाही नाही नाही, चोरणार कशा? नाही 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 नाही. आपण कुठे जातील पादुका?
सुमित्रा, सुमित्रा, अगं ए सुमित्रा. काय झालं? काय झालं काय? पादुका कुठे आहेत? हो पादुका इथे. अरे देवा, पादुका नाही आहेत. हे बघ, मला खरं सांगा, तू त्या पादुका मोर्याकडे घेऊन गेलीस ना? नाही नाही, अहो मी अशा परस्पर कशा नेऊन देईन? तुम्हाला न विचारता मी एक पाऊलही पुढे टाकत नाही. मला माहितीये, मी पादुका चोरून आणल्या हे तुला पटलेलं नाहीये आणि म्हणूनच तू त्या पादुका मोर्याकडे घेऊन गेलीस. अहो मी खरंच काही केलेलं नाहीये. कुणाची शपथ घेऊन सांगू म्हणजे तुम्हाला पटेल? मग पादुका गेल्या कुठे? हवेत उडून गेल्या का? खरं सांग. बाबा बाबा, काय रे, काय झालं? पादुका काकांकडेच आहेत. कशावरून? मी स्वतः पाहिले. त्यांच्या घराबाहेर लोक आली आहेत दर्शनासाठी. काय गे? हा, मला ना खरं सांगा आता, तूच त्या पादुका मोर्याकडे घेऊन गेलीस की नाही? अहो सोडा, सोडा मला. खरं बोल. मी देवाला साक्ष ठेवून सांगते, मी काहीच केलेलं नाहीये. अगं खरं सांग. अहो, गणूच्या डोक्यावर हात ठेवून सांगते, मी काहीच केलेलं नाहीये. पादुका मी नेऊन दिलेल्या नाहीयेत. म्हणजे मी पादुका चोरल्या, त्याच पद्धतीने मोर्याने पादुका चोरल्या असतील? नाही नाही, मोर्या फौजी असे पादुका चोरून नेणार नाहीत. त्यांनी मागून नेल्या असत्या. हो का? म्हणजे मी चोर आहे? अगं अगं मी हे सगळं तुझ्यासाठी करतोय, आपल्या गणूच्या भविष्यासाठी करतोय. अहो मला तसं म्हणायचं नव्हतं, पण कदाचित स्वामींची लीला असावी. लीला? स्वामींनी माझ्यावर अन्याय करायचं हेच ठरवलंय. स्वामी कधीच अन्याय करत नाही. ते आपल्याला आरसा दाखवतात. जे आपण पाहू इच्छित नाही तेच आपल्या समोर उभं करतात. देव कधीच काहीच हिरावून घेत नाही, तो फक्त आसक्ती काढून घेतो. पण मी माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. मग समोर कोणीही येऊ दे, स्वामी सुद्धा. समजलं? तुमच्यावर अन्याय आम्ही करत नाही, तुमचे कर्म करतात. स्वामी, अहो कुठे होतात तुम्ही? स्वामी आले. लाख लाख आभार स्वामी, तुम्ही परत आलात. स्वामी देवा, अहो कुठे होतात तुम्ही? आणि आता यापुढे असं न सांगता कुठेही जायचं नाही. हं? सांगा ना, कुठे होतात? तिथेच जिथे या पुढे आम्ही असणार. याचा अर्थ काय स्वामी? आम्ही जेव्हा विचारलं या बुवाला तेव्हा उत्तर दिलं नाही, आणि ह्या सुंदराने विचारल्यानंतर लगेच उत्तर दिलं. स्वामी, अहो असं गुड बोलू नका ना, आम्हा सगळ्यांना काळजी वाटते मग तुमची. हो स्वामी देवा, हे असं न सांगता जाणं येणं बरं नाही. अहो मन अस्वस्थ होतं. सुंदरे, जा अजून कापूस घेऊन ये.
हे घ्या देवा. गोपाळा जा इकडे घेऊन ये. हो स्वामी. स्वामी कापूस आणि दगड कशासाठी? तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. प्रश्नांची उत्तर नाही, म्हणजे कापूस आणि दगड याचा उत्तराशी काय संबंध?